नमस्कार मंडळी. तर आज आपण माशाच्या अंड्यापासून चटणी बनवणार आहोत. इतकी मस्त चवीला होते आणि पौष्टिकसुद्धा तेवढीच असते ही चटणी. तर आपण इथं कुकरमध्ये बनवतोय. तर कुकरमध्ये एक पळी तेल टाकून घेतले. अंडे स्वच्छ त्याचं कवर वगैरे काढून 4-5 वेळा धुवून घेतलेले आहेत. तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे जे अंडे आहेत ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला हे 2 ते 3 मिनिटच फक्त याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला थोडंसं वाफवून घेणार आहोत, म्हणजेच 2 शिट्ट्या याला करून घ्यायच्यात. आता इथं टाकून घेतल्यानंतर याला अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. एखादा मिनिट जरी हलवलं ना की लगेचच याचा रंग जे आहे ती चेंज होतो. थोडीशी हळदी पावडर आपण इथं टाकणार आहोत. त्यामुळे जसं की अळणी सुक्कं करतो आपण, चिकन असो मटण असो, तशा प्रकारे तुम्ही छोट्या मुलांनासुद्धा देऊ शकता किंवा वयस्कर व्यक्तींनासुद्धा. तर पाव चमचा हळदी पावडर टाकले आणि अगदीच पाव वाटी पाणी टाकायचे, खूप सारं नाही. फक्त वाफ निघेल आणि 2 शिट्ट्या केल्या तरी हे बुडाला लागणार नाही, अशा हिशोबाने पाणी टाकायचं आहे. तर कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया अगदी लो फ्लेमवर, म्हणजे खाली करपणारसुद्धा नाही. तर 2 शिट्ट्या इथं आपल्या झालेल्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्याच्यानंतर कुकर थंड होईपर्यंत इथं 2 कांदे छान बारीक कट करून घ्यायचेत. खूप मोठा कांदा कट करायचा नाही, बारीक कट केलं की पटकन परतल्या जातो. तर मीडियम साईजचे 2 कांदे इथे घेतलेले आहेत. आता ही बारीक छान अशी आपण कट करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त कांदे टाकू शकता. तर अर्धा टमाटर घेतलेला आहे, तोही बारीक असा कट करून घेतला आहे. कढई ठेवले, कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले. कांदा छान कडकडीत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. फोडणीसाठी इथं दुसरं काहीही वापरायचं गरज नाही. आता कांदा बऱ्यापैकी परतला आहे. चुटकीभर हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून टमाटर टाकून घेतलेलं आहे. आता ही दोन्हीही सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. खूप असं एकजीव नाही झालं तरी काही हरकत नाही, पण चवीला छान असं लागतं. आता हे छान परतून झाल्याच्यानंतर इथं अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतले. 1 चमचा धनेजिरी पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि हे मसाले टाकताना गॅस जी आहे ती लो फ्लेमवर ठेवायचा आहे. छान परतून झाले की थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे जी आपण उकडून घेतलेली अंडी आहेत बघा, बिलकुल खाली लागलेलं नाही, 2 शिट्ट्या केल्या तरी हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जे मसाला आपण टाकलेला आहे त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल. इतके भन्नाट चवीची ही चटणी होते. चवीला भन्नाट असे हे झालेले आहे. दिसायला सुद्धा एकदम मस्त असे हे दिसते. याच्या अगोदर खाल्लं नसेल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा